नमस्कार मंडळी. छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांच्या आवडत्या असतात. त्यात मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या आवडीचं असतं. या मालिकांमधील एखादं पात्र जरी दिसेनासं झालं तरी प्रेक्षक त्याबद्दल विचारणा करताना दिसतात. असंच काहीतरी घडलंय ठरलं तर मग मालिकेसोबत. स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग मालिका प्रेक्षकांची आवडती आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. मात्र काही दिवसापासून एक अभिनेत्री मालिकेतून गायब आहे. तिने मालिका सोडली का? ते पात्र आता दाखवणार नाही का? असा प्रश्न प्रेक्षक विचारताना दिसतायत. ही अभिनेत्री आहे मालिकेतील कुसुमताई. मालिकेत कुसुमताई हे पात्र अभिनेत्री दिशा रानडे साकारते. सध्या ठरलं तर मग मालिकेतील मधुभाऊ कोमट आहेत. त्यात वात्सल्य आश्रम केसचा निकाल लागलाय. तर कुसुमताई मधुभाऊंची काळजी घेते असं दाखवण्यात आले. तर इकडे अर्जुन आणि सायली पूर्णपणे तन्वी प्रिया नाही हे सिद्ध करण्याच्या मागे लागलेत. त्यामुळे गेले कित्येक दिवस कुसुमताई मालिकेत दिसलेली नाही. दुसरीकडे दिशा कलर्स मराठीच्या एका नव्या मालिकेत झळकते. कलर्सच्या जिंकून घेईन मी सारं या मालिकेत ती बेबे आत्या या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे ती आता ठरलं तर मग मालिकेत दिसणार की नाही असा प्रश्न विचारण्यात आला. कामाबद्दल बोलताना दिशा म्हणाली, बेबे आत्या मी जिंकून घेईन सारं ही माझी नवी भूमिका आहे. नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी माझ्या वाट्याला आलं आहे. आशा आहे तुम्हाला आवडेल. रोज संध्याकाळी 7 वाजता कलर्स मराठीवर नक्की बघा. एकत्र छान प्रवास करूयात. एका चाहतीनं ताई आता तुम्ही ठरलं तर मग मध्ये दिसणार नाही का असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देत दिशा म्हणाली, तेथे पण येईन नक्की. दिशाच्या उत्तरावरून तिने ठरलं तर मग मालिका सोडली नसल्याचं सांगितले. ती पुन्हा कुसुमताईच्या भूमिकेत मालिकेत दिसणार आहे. तर जिंकून घेईन मी सारं या मालिकेबद्दल सांगायचं तर दिशासोबत या मालिकेत जान्हवी, भारती, अमित, अमृता, संचित या मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहेत.